माझ्यासोबत आहेत नगरचे गदर 2 या सिनेमाचे लाईन प्रोड्युसर सर, तुमच्या लेट्सअपमध्ये स्वागत आहे. धन्यवाद सर. गदर 2 या सिनेमा भारतामधून इतर लोकेशनच्या नगरमध्ये येण्याचं कारण काय होतं? सगळ्यात पहिले तर मी गदर चित्रपटाचे जे दिग्दर्शक आहेत अनिल शर्मा सर, त्याचप्रमाणे त्यांचे जे एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर आहेत राणा भाटिया, त्यांचं मी त्यांना थँक्स म्हणेल की नगर त्यांनी मुळात डेस्टिनेशन हे ठरवलं की शूटिंगसाठी. नाहीतर आपण प्रत्येक वेळेस नगरमध्ये काय हे असं बोलत राहतो. आणि गेल्या अनेक वर्षांपासून नरेंद्र फिरोदिया सरांसोबत मी काम करत असताना अनेक चित्रपट केले, अनेक वेबसिरीज केल्या, अनेक व्हिडिओज केले. तर त्या दरम्यान मुंबईमध्ये माझी आणि राणा भाटिया सरांची ओळख झाली आणि त्यांनी मला अचानक एक दिवस विचारलं की गदर 2चं शूटिंग करायचं आहे नगरमध्ये. त्यावेळेस मला असं वाटलं की ही काहीतरी मजा चालली किंवा काहीतरी चेष्टा करतात. नगरमध्ये का गदर 2चं शूटिंग होईल किंवा नगरमध्ये काय आहे असं. त्यांनी जेव्हा मला काही रिक्वायरमेंट सांगितल्या, काही गोष्टी सांगितल्या, त्याच क्षणी त्यांना म्हटलं हे सगळं नगरमध्ये मिळेल आणि हे सगळं उभं करेल. मग मी लाईन प्रोड्युसिंगचं काम याच्या अगोदर केलेलं नाही. मी लाईन प्रोड्युसर मी नाही. फिल्म प्रोड्यूस केल्या असतील किंवा काही बनवलं असेल, ॲक्टिंग केली असेल, तर लाईन प्रोड्युसिंग ही माझ्यासाठी सुद्धा नवीन होतं. पण मी त्यावेळेस एक गोष्ट ठरवली, म्हणजे मागच्या मेमध्ये 2022 मेमध्ये हे सगळं आमचं डिस्कशन झालेलं. आणि मग त्यावेळेस मी असं ठरवलं की नाही, आता नगरमध्ये येत आहे आणि पहिला बॉलिवूड चित्रपट आहे की जो माझ्या हातून याचं सगळं होणार आहे काम, तर हे मी करेल आणि 100% चांगल्या पद्धतीने. मग त्यांनी लोकेशनची लिस्ट पाठवली. त्यांना बेसिकली इंडिया पाकिस्तान बॉर्डर दाखवायची आणि 1972चा काळ होता. तर मग त्यांना कशा पद्धतीचं ते सगळं लोकेशन हवं, मग इथल्या ज्या काही इक्विपमेंट्स असतील, ट्रेन्स असेल, जनरेटर्स असतील, बाकीचं जेवण असेल, क्रू असेल, मग ह्या सगळ्या गोष्टी जवळजवळ सगळे गॅदर करत, एकत्रित करत मलाच नंतर कळलं नाही नगरमधले 250 ते 300 रूम आपण घेतल्या होत्या हॉटेल्सच्या. म्हणजे एक दिवस असं होतं की नगरमध्ये एकही हॉटेलची रूम नव्हती आणि नगरमध्ये जवळपास त्यांनी 10 करोड रुपयाचा टर्नओव्हर केला फक्त 20 दिवसात मागच्या शेड्यूलमध्ये. आणि आत्ताचं 6 दिवसाचं शेड्यूल आहे, त्याच्यात त्यांनी आता 3 करोड रुपये खर्च केले. तर मला त्या गोष्टीचं इतकं चांगलं वाटलं की नगरमध्ये काहीतरी चांगलं होतं आहे. त्यासाठी मला नगरचे आपले खासदार सुजय विखे पाटील असतील, आमदार संग्राम भैया जगताप असतील, नरेंद्र फिरोदिया सर असतील, धनंजय जाधव असतील, ह्या सगळ्यांनी मला इतकी मदत केली किंवा माझे मित्र असतील की नगरमध्ये आपल्याला शूटिंग आलं पाहिजे, जेणेकरून नगरमध्ये रोजगार निर्मिती होईल, नगर एक नवीन शूटिंगचं डेस्टिनेशन होऊ शकेल. या एक गदर पिक्चरमुळे अनेक बॉलिवूड पिक्चर नगरमध्ये येतात. तर मी फक्त यांना जे पाहिजे ते कमी पैशात आणि पटकन उपलब्ध करून दिलं. त्यामुळे ते इतके खुश होते आणि त्यांना ज्या गोष्टी हव्या त्या पटापट मिळाल्यामुळे त्यांना असं वाटलंच नाही की ते बाहेर शूट करतात. कारण त्यांनी इंदोरमध्ये आधी शूटिंग हे प्लॅन केलेलं होतं, पण तिकडे खूप पाऊस पडतो म्हणून त्यांनी ते कॅन्सल केलं आणि नगर हे केलं. जुलैमध्ये आधी शूटिंग होणार होतं 2022ला, पण ते पोस्टपोंड होतं कारण आपल्याकडे कधी परतीचा पाऊस जास्त पडतो, नॉर्मली पाऊस पडत नाही. पण यावेळेस सगळ्यात जास्त पाऊस आपला जुलै ते सप्टेंबरमध्ये पडला. सो ते पुढे होत नोव्हेंबरला शूटिंग झालं. 29 नोव्हेंबर ते डिसेंबर 28पर्यंत शूटिंग झालं आणि आत्तापर्यंत फेब्रुवारीमध्ये आपलं 4 ते 6 दिवसाचं एक शेड्यूल झालं. सनी सरांना हे सगळं खूप आवडलं आणि ज्या गोष्टी कधी नगरच्या लोकांनी पाहिल्या नव्हत्या, नगरमध्ये ट्रेन आली, नगरमध्ये रणगाडे आले, नगरमध्ये मोठे मोठे बॉम्बस्फोट झाले, म्हणजे जे आम्हालाही सगळं शिकायला मिळालं त्या चित्रपटात, जे कोणत्या इन्स्टिट्यूटमध्ये शिकायला नसतं मिळालं. मी नगरकरांचे, नगरच्या सगळ्या लोकांचे, ज्यांनी हा सगळा सपोर्ट केला, असं सपोर्ट जर त्यांनी कायम केला तर नगरमध्ये मला 100% वाटतं की फिल्म सिटी डेस्टिनेशन होईल, जेणेकरून अजून बॉलिवूडचे, मराठीचे, मी तर म्हणतो हॉलिवूडचे चित्रपटसुद्धा नगरमध्ये येऊ शकतात. कारण नगर एकमेव असं आहे की जे अनटच लोकेशन आहेत नगरमध्ये आणि नगरमध्ये सगळ्या गोष्टी इझिली आणि स्वस्त अवेलेबल होतात. आणि माझ्याकडनं इथूनही पुढे जर काही कधी असेल, गदर 2 तर झालं, अजून गोष्टी होत राहू, आपण आपल्या पद्धतीनं नगरकरांना एकदा अनिल शर्मा सर, झीज त्यांचा पिक्चर आहे अनिल